पुण्याला तसं गँगवर नवीन नाही, त्यांचे ते आपसात एकमेकांचे रायव्हरी गँगमधनं खून मारामाऱ्या व्हायचे. सामान्य पुणेकरांना आजपर्यंत कधी त्रास नव्हता. मग त्यामुळे एवढं, पण आत्ता पहिल्यांदा कालच्या कोथरूडच्या घटनेमध्ये निलेश घायवळ गँगने सामान्य पुणेकरांवर गोळीबार केल्यामुळं हा इश्यू एकदम पुणेकरांसाठी डोकेदुखी किंवा पोलिसांसाठी डोकेदुखी बनलेला आहे. अनेक गँग आत आहेत, मोकात आहेत, पण तरी त्यांचे काही शूटर अशा प्रकारे रस्त्यावर जर फायरिंग करायला लागले तर पुणेकरांनी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झालेला आहे. आपल्यासोबत क्राईम DCP सर पिंगळे सर, मला सांगा, अशा पद्धतीने पुण्यातल्या गँगवर जर डोक्यावर काढायला लागले तर मग कसं? पुण्यामध्ये जवळपास 11 मुख्य गँग आहेत आणि त्यानंतर 88पेक्षा जास्त लहान मोठ्या आमच्या रेकॉर्डवरच्या रायझिंग गँग ज्याला म्हटलं जातं अशा गँग आहेत. या सगळ्या 11 गँग आणि या उरलेल्या 88 गँग यांच्यावरती फक्त गुन्हे शाखाच नाही तर झोनल जे कार्यरत असणारे जे पोलीस आहेत, पोलीस स्टेशनचे DB पथक आहेत, यांच्यामार्फत नियंत्रण ठेवण्याचं काम चालतं. निश्चित काल परवा एक प्रकार घडला, त्याच्याबाबत अधिक सखोल तपास कोथरूड पोलीस यांच्या मार्फत चालू आहे. नक्की कशातून तो प्रकार घडला आहे याच्याबाबत देखील ते तपास करत आहेत, त्याचा लवकरच उलगडा होईल. परंतु एक गोष्ट निश्चित की हे सगळं करत असताना 2 बाबी पोलीस नेहमी काम करताना वापरत असतात. पहिलं म्हणजे प्रिव्हेन्शन आणि दुसरं म्हणजे क्युअर. जसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर लोक काम करतात त्याच पद्धतीने प्रिव्हेन्शन म्हणजे वॅक्सिन देऊन ती रोग जो आहे तो रोग नाही झाला पाहिजे याच्यासाठी काळजी घेणं, आणि जर रोग झाला तर मग त्या रोगावरती इलाज काय करायचा, अशा 2 पद्धतीने कामं चालू असतात. आणि मला हे सांगायचं आहे की ही दोन्ही कामं जी आहेत ही दोन्ही कामं अगदी योग्य पद्धतीने आणि खंबीरपणे पुणे पोलीस आत्तासुद्धा करत आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की ज्यावेळी हे सगळे अशा प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत हे जेलमधून बाहेर येतात त्यावेळी त्यांच्यावर परत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केली जाते. त्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. 107 असेल, जुन्या CRPCनुसार 107 असेल किंवा 110 असेल, किंवा महाराष्ट्र पोलीस ॲक्टनुसार 55-56ची तडीपारीची कारवाई असेल, किंवा अगदी महाराष्ट्र प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट, किंवा आपण जो दाखल करतोय गुन्हा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टोळी सदृश्य जर एखादी गोष्ट आढळून आली की अशा पद्धतीने हे काम करत आहेत तर मग त्याच्यामध्ये मकोकाची कलमं लावतात. आणि ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जी आहे ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झाल्यानंतरसुद्धा जेव्हा त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही त्यावेळी गुन्हे दाखल होतात, आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना या सगळ्या कडक कायद्यांखाली जेलमध्ये परत पाठवण्यात येतं. त्यांच्यावरती केसेस चालतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही लोकांना याच्यामध्ये शिक्षासुद्धा लागलेली आहे. आत्ता काल परवाची जी घटना आहे ज्याच्यामध्ये आंदेकर गँग असेल तर त्याच्यातल्या सुद्धा लोकांना यापूर्वी शिक्षा लागलेल्या आहेत. तर मुद्दा तोच आहे, ह्या ज्या गँग आहेत हे उलट जेलमध्ये गेल्यामुळे त्यांना शिक्षा लागल्यामुळे त्यांच्या क्षेत्रातली म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रातली पत वाढते आणि त्यातनं गुन्हे आणखीन वाढतात, त्यांचे रेट्स वाढतात. हे वास्तव आहे त्यातलं. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, कारण जसं बाहेर मित्रमंडळींमध्ये आपण 4 गोष्टी शिकतो तसं जेलमध्ये गेल्यानंतर सगळे त्यांच्याच सारखे लोक भेटल्यानंतर ते 4 गोष्टी शिकतात आणि शिकून मग बाहेर आले की त्या नॉलेजचा ते वापर करतात. जसं जसं ते जास्त अनुभव घेत जातात तसं तसं त्यांना जास्त काही गोष्टी शिकायला मिळतात. कायद्याची सुद्धा त्यांना सगळी नॉलेज मिळायला लागते आणि त्याच्यानंतर ते कायद्याच्या चौकटीमध्ये आपण कचाट्यात न येता कशा पद्धतीने काम करू शकतो याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात. पोलिसांवर सुद्धा ॲलिगेशन करतात. बंडू आंदेकरनी स्वतः आरोप केले. बरोबर आहे. हे सगळं जरी असलं तरी हे ॲलिगेशन करतात, पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, विविध संस्थांमध्ये जाऊन तिथं जाऊन आमच्या विरोधात अर्ज देण्याचा प्रयत्न करतात, पोलिसांना काम करता नाही आलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतात. ते सगळं जरी असलं तरी सुद्धा पोलीस त्या सगळ्या भीतीला न नमता कायम प्रयत्न करत असतो की याला जास्तीत जास्त शिक्षा कशी लागली पाहिजे, याला अद्दल कशी घडली पाहिजे. आणि जसं मी मागं म्हटलं की चुकीला माफी नाही, तसं त्यांनी जी चूक केलेली आहे त्या गोष्टीसाठी त्याला जबाबदार धरून योग्य ठिकाणी त्याची जिथं लायकी आहे त्याच ठिकाणी त्याला पोहोचवता आलं पाहिजे. आंदेकर टोळीचं काय स्टेटस आहे तुम्ही मोका लावलेलाच आहे, पण अजूनही त्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यांच्या फॅमिलीला सोनाली वनराज आंदेकरला तुम्ही अटक केली, त्या केसमध्ये काय अपडेट आहेत? हे आरोप प्रत्यारोपावरती मी काही बोलणार नाही. आम्ही आमचं काम करत असतो. एखादी गँग असेल, गुन्हेगारी टोळी असेल, त्यांनी सुधारायचं की नाही सुधारायचं हा त्यांचा निर्णय आहे. आमचं काम आहे त्यांना
जेलमध्ये पाठवणं, त्यांना अद्दल घडवणं. ते जर चुकीच्या गोष्टी करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार. जसे जसे पुरावे प्राप्त होणार, साक्षीदार प्राप्त होणार, तपास होणार, तशा पद्धतीने त्यांना जेलमध्ये टाकलं जाणार. जे जे काही लोक याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये आरोपी म्हणून निष्पन्न होणार त्यांच्यावर कारवाई करणं भाग आहे. आणि आमची सगळ्यात मोठी जबाबदारी ती आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जे योग्य आहे तेच झालं पाहिजे, ट्रान्सपरंट पद्धतीने झालं पाहिजे, योग्य लोकांवर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामुळं कुणीही असू द्या, महिला असू द्या, पुरुष असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, कसाही असू द्या, त्याला कोणालाही सोडता कामा नये. ज्याचा जो रोल आहे तो त्या पद्धतीने त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याची फळं तो भोगायला तयार असला पाहिजे. तर आंदेकर गँगवरमध्ये आयुष कोमकरचे हातात मेन मास्टर माइंड कोण होते? त्याच्याबद्दल मी वाच्यता करणार नाही, कारण हा तपासाचा भाग आहे. जवळपास 180 दिवसाची आमची मुदत असती. त्याच्या अंती जेव्हा चार्जशीट जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्पष्टपणे बघायला मिळेल. दुसरं कोथरूडची निलेश घायवळ गँग. आज निलेश घायवळ उजळ माथ्याने फिरतो राजकीय नेत्यांसोबत, पण त्याचे हे साथीदार शूटर दिवसा ढवळ्या सामान्य पुणेकर गोळ्या झाडतात. निलेश घायवळ काही कारवाई होणार की नाही? मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की गोष्ट कशामुळे झाली, कशी झाली, काय झालं याच्याबाबत कोथरूड पोलीस तपास करतायत. आणि त्याच्या अंती तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी ज्या काही घडल्यात त्याच्यातून काय होणार आहे, काय कारवाई झालेली आहे, कशा पद्धतीने झालेली आहे हे पुढं तुम्हाला दिसून येईल. त्याच्यासाठी तुम्ही आतताईपणे एखाद्या गोष्टीची अपेक्षा किंवा आस लावून ठेवू नका. कारण पोलिसांची प्रक्रिया जी आहे ती कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करायची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळं ते कुठेही त्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आत्ता कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही आहेत. आणि ते करत असताना एक गोष्ट मात्र निश्चित की हे सगळं करत असताना जो जबाबदार आहे त्याला कोणालाच सोडलं जाणार नाही. आता जे पुण्यात 11 गँग आहेत तुमच्या रेकॉर्डवरचे आणि 88 रायझिंग गँग आहे, सध्याची स्टेटस काय आहे? किती मोकामध्ये आत आहेत, किती बाहेर आहेत, आणि त्यांच्यावर आपण वॉच कसं ठेवतोय? खरं तसं पाहिलं तर सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात जास्त ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारांची संख्या पण जास्त आहे आणि इतिहास पण जास्त आहे, त्यातल्या जवळपास जर आपण गृहीत धरलं तर 4 पैकी 3 गँग तर आतमध्ये आहेत. त्यांचे म्होरके आतमध्ये आहेत आजच्या घडीला. आणि प्रत्येकजण जो आहे हा प्रत्येकजण त्यांनी नुसती कुठंतरी पाल जरी चुकचुकवली तरी सुद्धा त्यांनी तयारीत राहायचं की त्यांनी सुद्धा आतमध्ये जाऊन खडे फोडायची तयारी ठेवायची आहे. तर यांना इशारा काय देणार? कारण एवढं करूनही तुम्ही ओळख परेड घेतली होती, CP सर आले होते त्यावेळेस, सगळे गुन्हेगार अगदी तुमच्या पायाशी होते इथं, तरी पुन्हा ते गुन्हे करतायत, उजळ माथ्याने फिरतायत. कसं असतं की कधी कधी माणूस भ्रमात जगतो आणि त्या भ्रमात असलेल्या माणसाकडून काही गोष्टी घडल्या की नंतर त्याचे डोळे उघडतात. ते डोळे जेव्हा उघडतात त्यावेळी आम्ही तिथं समोर उभे असतो. आमचं काम जे आहे ते आम्ही चोखपणे पार पाडतोय, प्रामाणिकपणे पार पाडतोय. आणि ज्यांना अशा काही मस्ती सुचतायत त्यांनी मग त्यांची जी कृत्य आहेत त्याची फळं भोगायला तयार राहायचे. हे मी माझ्याबद्दल फक्त सांगत नाही आहे, तर आज पुणे शहर पोलीसचे आयुक्त सर असतील, आमचे सहआयुक्त सर असतील, माझे इमिजिएट सिनियर ॲडिशनल CP क्राईम सर असतील, मी असेल आणि माझ्या हाताखाली काम करणारे जे दोन्ही ACP आणि सर्व स्टाफ आहे त्याच्यामधले जे पोलीस निरीक्षक असतील, तसंच अंमलदार असतील, हे प्रत्येकजण जेव्हा अलाईन होतात विचारांनी त्यावेळी या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि त्या आम्ही करतोय आणि त्या इथून पुढे अशाच चालू राहणार. जास्तीत जास्त लोकांचं भलं ज्याच्यामध्ये तीच गोष्ट झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारे गुन्हेगारांना अशा प्रकारे एंटरटेन केलं जाणार नाही. हे मी खरं तर सांगायची सुद्धा गरज नाही, परंतु आमच्या बाजूनी ही नेहमीच आम्ही शाश्वती देत आलोय, आताही देणार आणि करत राहणार. आज क्राईम मीटिंग झाली, गँगवरवर निश्चितच चर्चा झाली असणार, कारण ताजा विषय आहे कालचं. काय डिसिजन दिलं CP सरांनी, काय निर्देश दिले सर? आमची मीटिंग जी असते ती गोपनीय असते आणि मला असं वाटतं की त्याच्याबद्दल इथं काहीतरी वाच्यता करण्यापेक्षा आम्ही आपलं कृत्यामध्ये त्याचं जे अनुपालन आहे ते अनुपालन करावं हे जास्त योग्य राहील. हे जे बाहेर फिरतायत उजळ माथ्याने गुन्हेगार, ते बिहाइंड द बार कधी मिळतील? जो तो बरोबर ज्याच्या त्याच्या वेळी आतमध्ये जाईल. तर अजून मी काय बोलत नाही याच्याबद्दल. हे होते क्राईम DCP निखिल पिंगळे सर यांनी सांगितलं, गुन्हेगारांनी आता समजून घ्यावं, तुमच्यावर ॲक्शन ही होणारच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.